Hi students, myself Sri T.R. Patil from Neminat Jain Secondary and Higher Secondary School, Chandra. My subject is biology. Today we discuss the chapter second. Title is Reproduction in Lower and Higher Animals. Previous lecture we discussed the female reproductive system. Today we learn the formation of gamete or gametogenesis. What is the meaning of gametogenesis? A gamete is a reproductive cell or unit. The gametes are haploid which are produced by a process called gametogenesis. It can be studied under two broad divisions, spermatogenesis and oogenesis. The spermatogenesis means formation of haploid sperm from diploid germ cell of testes is called as spermatogenesis. बघा विद्यार्थ्यांनो, गॅमेटोजेनेसिसची डेफिनेशन विचारलेली असते बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये 1 मार्कसाठी. स्पर्मॅटोजेनेसिसची पण विचारलेली असते किंवा oogenesisची पण विचारलेली असते. 3 मार्कसाठी याच्यावरती क्वेश्चन विचारलेला असतो. एक्सप्लेन इन ब्रीफ द स्पर्मॅटोजेनेसिस, एक्सप्लेन इन ब्रीफ गॅमेटोजेनेसिस. पण बऱ्याच वेळी गॅमेटोजेनेसिसची डेफिनेशन विचारलेली असते. पण त्यावेळी आपल्याला डेफिनेशन मध्ये काय लिहायचं आहे? A gamete is a reproductive cell or unit. The gamete are haploid which are produced by a process called as gametogenesis. मग गॅमेटोजेनेसिस जर बघितलं आपण तर दोन टाइपचे, टू डिफरंट टाइप ऑफ गॅमेट्स आर प्रोड्यूस्ड इन humans. The male produce the male gamete called as spermatogenesis. If the female produce the ovum known as oogenesis. आपण डिटेल मध्ये बघूया स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड स्पर्म फ्रॉम द डिप्लॉइड जर्म सेल ऑफ टेस्टिस इज कॉल्ड एज स्पर्मॅटोजेनेसिस. मग आता हॅप्लॉइड म्हणजे काय? हॅप्लॉइड मीन्स वन सेट ऑफ क्रोमोझोम हॅव्हिंग सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम इन अ न्यूक्लियस ऑफ स्पर्म सेल called as haploid gamete. Then the entire process, it means the spermatogenesis, can be described in a 3 major steps. Which step? Spermatocytogenesis, it is the first phase. Second, meiosis. Third, spermatolysis or spermiogenesis. बघा, म्हणजे आपण जर बघितलं तर ह्यूमन बीइंग्स मध्ये स्पर्म फॉर्मेशन करण्यासाठी 3 इव्हेंट गरजेच्या असतात. पहिली इव्हेंट स्पर्मॅटोसायटोजेनेसिस, दुसरी इव्हेंट मिओसिस आणि तिसरी स्पर्मिओजेनेसिस और स्पर्मॅटोलिओसिस. बघा, आता आपण 1 बाय 1 एक्सप्लेन करणार आहोत. स्पर्मॅटोसायटोजेनेसिस त्यामध्ये पुन्हा स्टेप्स आहे. स्पर्म मदर सेल और प्रिमॉर्डियल जर्म सेल, त्याला काय म्हणतात? प्रिमॉर्डियल जर्म सेल आर द डिप्लॉइड. आता डिप्लॉइड म्हणजे काय? हॅव्हिंग 2 सेट ऑफ क्रोमोझोम. इथे दिलेले बघा, 2 सेट ऑफ क्रोमोझोम, दॅट इज 44 ॲटोसोम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲटोसोम? ॲटोसोम आर द बॉडी cell. Atom means cell, soma means body. So chromosome other than the sex, chromosome called as the autosome. 44 are the autosome plus 2 chromosome X and Y. 6 chromosome is equal to 46 chromosome in human male. मग स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये स्पर्म प्रोड्यूस केले जातात. स्पर्म हे द प्रिमॉर्डियल जर्म सेल जे असतात त्या डिप्लॉइड असतात. त्यामध्ये 24 + 2
24 कडून ॲटोसोम्स, टू क्रोमोझोम कोणते, सेक्स क्रोमोझोम, आणि असे 46 क्रोमोझोम हे ह्युमन मेल मध्ये असतात. दे आर लोकेटेड इन द जर्मिनल ऑर सेमिनिफेरस एपिथेलियल ऑर टेस्टिन. कुठे असतात ते, टेस्टिन मध्ये असतात. कोण, ह्युमन chromosomes. Okay, then the sperm mother cell 46 क्रोमोझोम असलेला sperm mother cell असतात, त्या डिवाइड होतात, म्हणजे डिव्हिजन. sperm mother cells divide several times. खूप वेळा अशा डिवाइड होतात. तुम्ही म्हणणार किती वेळी डिवाइड होतात, बेसिकली जर बघितलं आपण तर 3च स्टेप मध्ये त्या डिवाइड होतात. मायटॉसिस इथे दिलेलं आहे, मिओटिक, मिओसिस आणि इथे पुन्हा मिओसिस, म्हणजे 3 टाइप मध्ये, 3 स्टेप मध्ये त्या डिवाइड होतात. Sperm mother cells divide several times. Type of division. Division कसं होता है, mitosis. Therefore the chromosome number remains the same in each cell of nucleus. Then sperm mother cells divide to form the two types of spermatogonia. मग sperm mother cell ह्या डिवाइड झाल्यानंतर 2 टाइपचे स्पर्मॅटोगोनिया सेल तयार होतात. टाइप ए स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मा मीन्स सीड, गोनोस मीन्स जनरेशन. Type A spermatogonia form due to the division of sperm mother cells are diploid and at the stem cell they are additional spermatogonia. बघा त्यांनी काय सांगितलेलं, स्पर्मॅटोसायटोजेनेसिस मध्ये पहिल्यांदा स्पर्म मदर सेल तयार होतात. कुठे, जर्मिनल किंवा टेस्टिस मध्ये, जर्मिनल सेमिनिफेरस एपिथेलियल सेल किंवा टेस्टिस मध्ये त्या स्पर्म मदर सेल तयार होतात. नंतर त्या डिवाइड होतात कशा, मायटॉटिकली आणि मिओटिकली. म्हणजे मायटॉसिस होतं तर नंबर रिमेन्स इन द सेम, म्हणजे नंबर क्रोमोझोमचे सेम असतात. त्याच्यात 2 टाइपचे स्पर्म मदर सेल तयार केले जातात, स्पर्मॅटोगोनिया. मग टाइप ए मध्ये काय केलं जातं, सीड्स फॉर्म केले जातात. त्यानंतर पुढे सेकंड टाइप कोणता, टाइप बी स्पर्मॅटोगोनिया. टाइप बी स्पर्मॅटोगोनिया फॉर्म ड्यू टू द डिव्हिजन ऑफ sperm mother cells are also diploid and act as the precursors of sperm. They are small, 12 micrometer in diameter. They differentiate to form primary spermatocyte. They are diploid to set of chromosome. This process called as the growth of differentiation. बघा आता इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, ज्या मायटॉसिस झाल्यानंतर सेल तयार होतात, मायटॉसिस आफ्टर मायटॉसिस 2 सेल तयार होतात. 2 फॉर्म मध्ये 2 सेल तयार झाला, त्याच्यामध्ये सीड्स तयार होतात, नंतर दुसरे स्पर्म तयार केले जातात. त्यानंतर मिओसिस. मिओसिस ही सेकंड स्टेप आहे कशाचे, स्पर्मॅटोजेनेसिस. इथून स्टार्ट होते मिओसिस. त्याला रिडक्शनल डिव्हिजन म्हटलं जातं. मग इथे जर आपण डायग्राम मध्ये जर पहिली स्टेप जर समजून घ्यायचं ठरवलं, स्पर्म मदर सेल ऑन प्रीमॉर्डियल जर्म सेल हॅव्हिंग 44 प्लस 1 set of chromosome is equal to 46 chromosome in the primordial germ cell. They are diploid. 2 set of chromosome हे 2 सेट आहे बघा, इथे दिसत आहे. इथे पण जर आपण प्रीमॉर्डियल सेल बघितले तर इथे 2 सेट क्रोमोझोमचे X आणि Y. ठीक आहे. नंतर काय तयार होतं, मायटॉसिस होतं, म्हणजे डिव्हिजन होतं. मायटॉसिस झाल्यानंतर काय होणार, इक्वल जेनेटिक मटेरियल फॉर्म केलं जाणार. इक्वल जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, हे बघा इथे दिलेले XY क्रोमोझोम, XY क्रोमोझोम. म्हणजे मायटॉसिस झाल्यानंतर क्रोमोझोम नंबर रिमेन कॉन्स्टंट इन बोथ सेल ऑफ द न्यूक्लियस. मग त्याच्यामध्ये 2 टाइप तयार होतात. टाइप ए स्पर्मॅटोगोनिया ऍक्ट ॲज द स्टेम सेल, बॉडी सेल तयार केले जातात. हे क्रोमोझोम बॉडी सेल तयार करतात. देन बी प्रिकॉसर स्पर्म्स, बी टाइप स्पर्मॅटोगोनियम तयार करतात. म्हणजे बी टाइपचे ज्या काही सेल असतात त्याच्यामध्ये 2 टाइपच्या सेल तयार होतात. एक काय करतात, स्टेम सेल बॉडी तयार करतात, दुसऱ्या स्पर्म प्रोड्यूस करण्यासाठी त्या सेल फॉर्म झालेल्या असतात. मग फर्स्ट स्टेप इथे काय झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. मग तिथे काय होत आहे, मायटॉसिस, म्हणजे 2दा मायटॉसिस होत आहे. फर्स्ट मायटॉसिस टू फॉर्म द 2 डिफरंट टाइप ऑफ सेल, स्टेम सेल अँड स्पर्म सेल और जर्मिनल एपिथेलियल सेल. देन इथे पुन्हा डिवाइड होतात मायटॉटिकली, पुन्हा त्या तसंच तसं असतात. each cell of the nucleus contain 46 क्रोमोझोम. ठीक आहे. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट लार्जर, म्हणजे त्याच्यामध्ये काय ही सेल ग्रोथ होते, तिची ग्रोथ होते. या द फर्स्ट मायटॉटिक सेल अंडरगोज द ग्रोथ. इथे आता ग्रोथ होते, इथे ग्रोथ डिफरन्सिएशन
पॉईंट दिलेला आहे, ग्रोथ डिफरन्सिएशन होता. नंतर डिफरन्सिएशन म्हणजे काय, ही सेल आता डिवाइड होणार. ही कशी डिवाइड होणार, मिओसिस. स्टेप बी इथे स्टार्ट होते बघा, ही इथे स्टार्ट होते बघा, स्टेप सेकंड, स्टेप फर्स्ट इथे कंप्लीट झाली. ठीक आहे. देन रिडक्शनल डिव्हिजन. डिफरन्शिएटेड diploid primary spermatocyte undergoes first meiotic reductional division to form the two haploid smaller secondary spermatocytes. काय म्हटलं इथे बाळांनो लक्षात घ्या, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला असतो 2 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी. एक्सप्लेन इन ब्रीफ द स्पर्मॅटोजेनेसिस. त्यावेळी आपल्याला हे सगळं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कामात येणार आहे. प्रिमॉर्डियल सेल अंडरगो द टू मायटोटिक डिव्हिजन अँड टू फॉर्म द primary spermatocyte cells. Primary spermatocyte cell undergo the meiotic, first meiotic division or reductional division. मग फर्स्ट meiotic division झालं म्हणजे काय, रिडक्शनल डिव्हिजन और meiosis झालं म्हणजे काय, क्रोमोझोम नंबर काय होतील, रिड्यूस किंवा हाफ होतील. म्हणजे एक्स क्रोमोझोम या सेल मध्ये गेला, एक्स क्रोमोझोम ओके, वाय असेल तर वाय येईल. एक्स त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. देन पुढे स्मॉलर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. म्हणजे स्मॉलर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स हे बघा, ह्या 2 सेल्स सेकंडरी स्पर्मॅटोसाइट स्मॉलर हॅप्लॉइड. दे हॅव 22 ॲटोसोम्स. यांच्यामध्ये काय आहे, 22 ॲटोसोम्स आहेत, प्लस 1 सेक्स क्रोमोझोम. एकच सेक्स क्रोमोझोम आहे, एक्स क्रोमोझोम, आयदर एक्स और वाय. मग एक तर तो एक्स असेल किंवा मे बी वाय. इज इक्वल टू 23 क्रोमोझोम इन ईच सेल ऑफ न्यूक्लियस. याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतात. त्यानंतर पुढे बघा आता इक्वेशनल डिव्हिजन. हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. जे हॅप्लॉइड सेकंडरी स्मॉल सेल होत्या 22 प्लस 1 सेक्स क्रोमोझोम. नाउ अंडरगो द सेकंड मिओटिक इक्वेशनल डिव्हिजन. नंतर पुन्हा इक्वेशनल डिव्हिजन कोणती होते, मिओटिक म्हणजे मिओसिस होता है. टू फॉर्म द फोर हॅप्लॉइड 1 सेट ऑफ क्रोमोझोम. स्पर्मॅटिड्स आर फॉर्म. इथे काय आहे, नंतर पुन्हा ह्या सेल काय होतात, डिवाइड होतात. हे डिवाइड झाल्यानंतर पुन्हा ह्या क्रोमोझोमचे काय होतात, रिडक्शन. म्हणजे हाफ हाफ होतात, हाफ इथे तो हाफ इथे, वाय असेल तर हाफ इथे हाफ इथे. ओके. आणि काय काय झाले, 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स फॉर्म झाले. ठीक आहे. म्हणजे मिओसिस का होत आहे, क्रोमोझोम नंबर इक्वली रिडक्शन होण्यासाठी. त्यानंतर थर्ड इव्हेंट ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इज स्पर्मिओजेनेसिस और स्पर्मॅटोलिओसिस. याच्यामध्ये काय आहे, मॅच्युअर्ड स्पर्म. फक्त 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स आर इंटरलिंक्ड विथ सायटोप्लाझमिक थ्रेड. आउट ऑफ 100%, 50% स्पर्मॅटिड हॅव एक्स अँड 50% हॅव वाय क्रोमोझोम. म्हणजे जे 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स आहे हे काय होणार आता, स्पर्म मध्ये कन्वर्ट होणार. देन स्पर्मिओजेनेसिस और स्पर्मॅटोझोआ फॉर्मेशन. म्हणजे काय, आता स्पर्म फॉर्म होते. स्पर्मॅटिड्स thus form stop dividing further and undergo the metamorphosis to form the sperm. ते म्हणतात स्पर्म फॉर्म झालेले पण मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, द pronounced change in both the internal and external morphology of an animal that takes place in a short amount of time triggered by some combination of external and internal phenomena. ठीक आहे. म्हणजे इथे स्पर्म जे काही 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स होते यांच्यामध्ये काय होत आहे, चेंजेस होत आहे, डिवाइडिंग फर्दर अँड अंडरगो द मेटामॉर्फोसिस अँड टू फॉर्म द स्पर्म. स्पर्म फॉर्म झालेले. आता स्ट्रक्चर ऑफ स्पर्म कडे जाऊया. ठीक आहे. म्हणजे आता स्पर्म हे झाले तुमचे स्पर्म फॉर्म. ठीक आहे. इथे दिलेले मॅच्युअर्ड स्पर्म. मग आता या स्पर्मचं स्ट्रक्चर इथे आपल्याला दिसतंय, परंतु डिटेल स्ट्रक्चर आपल्याला बघायचं. इथे दाखवलेले बघा, त्याचे लेबल केलेले. मग आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन, स्ट्रक्चर आणि फंक्शन बघायचं. मग आता जर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो बोर्डा, डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म किंवा स्केच अँड लेबल द स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन स्पर्म असा प्रश्न असतो. तो बघूया आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म मध्ये काय दिलेलं आहे. अ मॅच्युअर्ड स्पर्म इज अबाउट 0.01 mm लॉंग. किती, 0.01 mm लॉंग. हा इथे तुम्हाला सगळ्यांना दिसतो. ओके. पण त्याची लेंथ, त्याची साईज किती दिलेली आहे, 0.01 mm लॉंग. मोटाईल सेल म्हणजे काय,
मुवमेंट करू शकते, विच कॅन रिमेन अलाइव्ह अँड कॅन फर्टिलाइज अँड ओव्हम फ्रॉम 24 to 48 आवर. जर फर्टिलायझेशन झालेलं असेल किंवा फर्टिलायझेशन करण्यासाठी 24 to 40 आवरची गरज असते. इट कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग 4 पार्ट्स. हे फार महत्वाचं आहे बघा. स्ट्रक्चर ऑफ स्पर्म मध्ये आपलं पहिलं सेंटेन्स आलंच पाहिजे, साईज म्हणजे लॉंग किती आहे, त्यानंतर मोटाईल आहे का नॉन मोटाईल, मोटाईल आहे. त्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ फॉलोविंग 4 पार्ट्स, हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. बघूया आता हेड, नेक, हे बघा हेड, कुठे हेड, हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. ओके, ही डायग्राम आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये कंप्लीट करायची. बघा स्केच ऑन लेवल ह्युमन स्पर्म असं जर म्हटलं तर त्यावेळी आपल्याला एवढे पूर्ण डायग्राम स्केच करावी लागणार आहे. याच्यामध्ये हेड करायचं आहे, हेडमध्ये ॲक्रोसोम दाखवायचा आहे, नेक छोटी दाखवायची, इथे मिडल पीस दाखवायचा आहे, नंतर टेल. म्हणजे हेड, नेक, मिडल पीस, टेल 4च नाव घ्यायची, लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो. इथे हे स्ट्रक्चर असं ॲरो केलेला असतो आणि इथे ए लिहिलेला असतो आणि तिथे प्रश्न असतो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ए अँड इट्स फंक्शन. त्यानंतर इथे बी म्हटलेलं असतं, या टेलला ॲरो करून इथे बी म्हटलेलं असतं. व्हॉट इज द स्ट्रक्चर, नेम ऑफ द बी अँड फंक्शन, असा साधा प्रश्न असतो. त्यावेळी आपल्या लक्षात आलं पाहिजे ॲक्रोसोम, फंक्शन पेनेट्रेशन, टेल, फंक्शन स्पिन इन द फॉलिपियन ट्यूब. ओके, आता बघा, आता हेड पार्ट एक्सप्लेन करूया. द हेड इज अ limb by the double layered cell membrane enclosing inside acrosome and nucleus. It is made up of 2 parts, anterior part and posterior part. खूप सोपं आहे बघा, लक्षात घ्या. हेडमध्ये डबल मेम्ब्रेन असतं, हे आउटर आणि इनर मेम्ब्रेन, परंतु एन्क्लोजिंग इनसाइड ॲक्रोसोम, त्या मेम्ब्रेनच्या आतमध्ये हा ॲक्रोसोम असतो आणि हा न्यूक्लियस असतो. ठीक आहे. देन त्याच्यामध्ये पोस्टेरियर पार्ट आणि अँटेरियर पार्ट असतो. मग आता इथे अँटेरियर पार्ट इट इज द कोनिकल पार्ट, म्हणजे हा अँटेरियर पार्ट कशाचा, हेडचा. पोस्टेरियर पार्ट नेकला अटॅच असणारा पार्ट. अँटेरियर पार्ट इट इज द कोनिकल पार्ट कॉल्ड ॲक्रोसोम, त्याला काय म्हणतात, ॲक्रोसोम. त्यानंतर इट कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम, हे फार महत्वाचं आहे, लाईक हॅलोनोलिस एन्झाईम विच हेल्प इन द पेनेट्रेशन ऑफ ओव्हम ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. हे फार महत्वाचं आहे. ॲक्रोसोम मध्ये कोणतं एन्झाईम आहे, हायड्रोलायटिक एन्झाईम. हे एन्झाईम बघा, कोणतं एन्झाईम, हायड्रोलायटिक एन्झाईम. त्याचं फंक्शन काय, पेनेट्रेशन ऑफ द स्पर्म into the ovum during the process of fertilization. समजलं. त्यानंतर पोस्टेरियर पार्ट कोणाचा, हेडचा. दिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द स्पर्म विच कंटेन द न्यूक्लियस. त्याच्यामध्ये लार्जेस्ट पार्ट हो आहे, बघा इथून इथपर्यंतचा पार्ट हा पोस्टेरियर पार्ट आहे. लार्जेस्ट पार्ट ऑफ द स्पर्म विच कंटेन द न्यूक्लियस, न्यूक्लियस पण आहे बघा. द न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ कंडेन्स डीएनए, डीएनए पण असतो याचा न्यूक्लियस म्हटलं की, अँड बेसिक प्रोटीन्स दॅट इज द हिस्टोन. इथे क्रोमोझोमल मटेरियल असतं, म्हणजे जेनेटिक मटेरियल डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन पण प्रेझेंट असतं. त्यानंतर दुसरा पार्ट, डायग्राम लक्षात आली आहे. डायग्राम मध्ये काय काय लेबल करणार, हेड, ॲक्रोसोम, नेक, मिडल, टेल. ओके. त्यानंतर पुढे नेक, इट इज अ व्हेरी शॉर्ट पोर्शन बिटवीन द हेड अँड मिडल पीस. It contains the proximal centriole. It play an important role in the first division of the zygote. The distal centrioles located toward the middle piece help in the attachment to the axial filament of the sperm meant for the motility. Neck हा शॉर्ट पार्ट असतो, फक्त टेल आणि हेडला कनेक्ट करण्यासाठी. The middle piece, it is a cylindrical part of the sperm which contain many mitochondria, powerhouse of the sperm. खूप महत्वाचं आहे बघा, इथे दिसतं. हा मिडल पीस जो आहे यामध्ये जे काही असं आपल्याला कॉईल स्ट्रक्चर दिसतंय, याचे जे काही आपल्याला कॉईल स्ट्रक्चर दिसतंय त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हटलं जातं. मायटोकॉन्ड्रिया काय, पॉवर हाऊस ऑफ सेल आहे. म्हणजे ज्यावेळेस वजायनामध्ये
sperm enter into the vagina, then they swing from vagina, cervix, then fallopian tube of the medulla region. म्हणजे ते स्विमिंगसाठी मायटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो मिडल पीस. ओके, चला पुढे. Then an axial filament with 9 plus 2 fibrils. There is a ring centriole annulus of unknown function at the end of the middle piece. त्यानंतर टेल रिजन दिलेला आहे. टेल इट इज अ व्हेरी लॉंग टेपरिंग मोटाईल पार्ट मध्ये स्पर्मला मुवमेंट ठेवण्याचं काम हे करत असतं. इट्स मेन पार्ट हॅज एक्झाइल फिलामेंट अँड स्मॉल अमाउंट ऑफ सायटोप्लाझम कवर्ड बाय अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. द पार्ट बिहाइंड द मेन piece is called as the end piece, which is made up of the neck filament. Only the sperm swim. बघा एवढं काय लक्षात ठेवण्याची गरज आहे. टेलला एक्सप्लेन कसं केलं. व्हेरी लॉंग टॅपरिंग मोटाईल पार्ट ऑफ द sperm and it contain the small amount of cytoplasm, then plasma membrane covered by the tail, then the sperm swim by its tail in the sperm. Over 1012 to 1030 sperms are formed each day by an adult man. बघा आणि काय सांगितलं आहे. स्पर्मचं फंक्शन काय आहे. स्विम बाय इट्स टेल. टेलच्या सहाय्याने ते स्विम म्हणजे स्विमिंग करत असतात. परंतु त्यांनी क्वांटिटी दिलेली आहे. ओव्हर 1012 टू 13 स्पर्म आर फॉर्म इच डे बाय अन अडल्ट मॅन. ठीक आहे. इथे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस हा टॉपिक बघितला आहे. ठीक आहे. आपण इथे थांबूया. स्टॉप हियर. थँक्यू.